नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत माझ्या आईची सिग्नेचर डिश. म्हणजे आई आहे ना, बॉइल्ड एगची एक बुर्जी बनवायची मस्तपैकी. तर ती बुर्जी वापरून आज मी सँडविच बनवणार आहे. तर ते बनवण्याची पद्धत एकदम सोपी आहे आणि बनवण्यासाठी जास्त नाही लागत. अंडी लागतात, उकडलेली अंडी 3. मी ऑलरेडी ते उकडत ठेवली आहेत 3 अंडी. प्लस तुम्हाला कांदा, टोमॅटो, नंतर मसाला आणि पाहिजे तर धना पावडर किंवा थोडीशी हळद तुम्ही टाकू शकता आणि चवीप्रमाणे मीठ. तर एवढं वापरून आपल्या पहिली बॉइल्ड एक बुर्जी बनवायची आहे. मग त्याच्यापासून सँडविच. तर बघूया आता कशी बनवतात ते. एकदम मस्त आहे, ब्रेकफास्टसाठी एकदम उत्तम पर्याय आहे. क्वारंटाईनमध्ये जिथे आता रिसोर्सेस कमी आहेत तिकडे मस्त चमचमीत आहे ही बुर्जी. करून बघा तुम्ही. इकडे हा कांदा घेतला मी. कांदा थोडा मोठाच घेतला कारण की अर्धा कांदा मी भाजीत टाकणार आणि अर्धा कांद्याचे स्लाईस काढून जेव्हा आपण सँडविच बनवतो त्याच्यावरती असे ठेवणार. टोमॅटोचं पण सेम, मोठा टोमॅटो अर्धा भाजीत आणि अर्धा स्लाईस करून आपल्या सँडविचमध्ये ठेवणार आहे. तर हळद 1 चमचा घालणार आहे, छोटा चमचा. धने पावडर थोडीशी टाकणार आहे आणि आपला मसाला हा पण 1 चमचा टाकणार आहे. एक स्पून तेल टाकलं आहे, गरम व्हायला ठेवलं आहे. कांदा टाकून चेक करतो झालं का. तर झालं आहे. कांदा टाकायचा. थोडं वेळ असंच ठेवतो, कांदा लालसर होऊ दे. कांदा आता लाल झाला आहे. टोमॅटो थोडंसं पाणी. आणि आता त्यात टाकायचे आपली कापलेली अंडी. वरतून थोडंसं मीठ टाकायचं आणि परत एकदा ढवळून वाफेवर शिजू द्यायचं.
भाजी रेडी आहे. आता सँडविचची तयारी. ब्रेड ठेवले, कांद्याचे स्लाईस आणि टोमॅटोचे स्लाईस करून ठेवले, प्लस आपल्या टोस्टरला पण तूप लावून ठेवले. आता ब्रेडमध्ये भाजी भरूया, स्लाईस ठेवूया आणि आपण आपला टोस्ट काय बोलणार सँडविच तयार करूया. बॉइल्ड एग बुर्जी सँडविच. कंजूसपणा नाही करायचा भरताना, एकदम जास्त भरा कारण की लगेच संपणारं सँडविच आहे. आपली भाजी पण जास्तच झाली आहे.